या ठिकाणी विनंती करावी आणि आपलं थोडक्यामध्ये या ठिकाणी आव्हान करून मतदारांना मनोगत व्यक्त करावं असं मी रामभाऊ ठाकरे साहेब यांना विनंती करतो. सर्वांना जय महाराज. सर्वांना जय महाराज. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील, आमचे लाडके आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब, आमच्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विवेकरावजी देशमुख साहेब, सन्माननीय व्यासपीठ, जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी. तर मित्र, या ठिकाणी मी कशाकरता उभा टाकलो तुम्हाला फक्त मला जास्त काय बोलता येत नाही, पण माझ्यासोबत जे घडलेल्या गोष्टी सांगतोय 8-10 दिवसामधल्या. विनंती करतो फक्त ऐकून घ्या. मी 8 ते 15 दिवसापूर्वी जे आता BJPचे समजा जे उमेदवार आहेत, थोडं मला समजलं किंवा साहेब उमेदवारी करणार आहेत. तुम्ही म्हणून साहेब तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आहात का? तर त्यांनी म्हणले की रामभाऊ बिलकुल मला राजकारणाचं काही घेणं नाही, मी राजकारणाच्या फार लांब आहो, माझं मला हे दवाखाना समजत नाही म्हणजे सुचत नाही म्हणजे काही. या ठिकाणी दररोजचे मी 25,000 रुपये छापतो म्हणले, मला त्याच्यामध्ये काय पडलं म्हणले. मी म्हणलो साहेब तुम्ही खरं मनानं सांगा म्हणलो तुम्ही असं म्हणले. त्यानंतर मी म्हणलो बा काय हरकत नाही. तर आता हे अचानकच समजा दुसऱ्या दिवशी काय झालं की ताबडतोब समजा नांदेड गेलेत म्हणून BJPमध्ये प्रवेश केले म्हणून, आणि या लोकांनी इथं काय प्रचार केला की बाबा साहेबाला BJPचा B.Farm भेटला. आता मी तर परेशान झालो. साहेबाला बोललो तर साहेब म्हणले बाबा तसं तर काही विषय नाही, आपल्यासोबत हिंदू धर्म 100% आहेच, थोडा बहुत जागा वाटपाचा विषय आहे, जागा वाटपामध्ये कमी जास्त होऊन जाईल. आशेपुरा साहेबाविषयी गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणले की बाबा बाबूराव साहेब आमदार आहेत आणि हातगाव हिमायतनगर दोन्ही ठिकाणचे नगराध्यक्षपद शिवसेनेचे आहेत, असं बोलणं सुद्धा झालं. राहिला जागा वाटपाचा विषय, त्या ठिकाणचा 5चा झाला आणि या ठिकाणचा 4चा झाला. आणि यांचा तर विषय समजा कोणता उमेदवारीचा नव्हता. मी तरी समजून त्यांच्या घरी सकाळी 6 वाजता गेलो, साहेबाला फोन लावून. साहेब म्हणलो कसं काय? नाही 100% नाही म्हणले, परमेश्वरा शपथ नाही म्हणले. अरे मग हे कसं काय आहे? हे तुम्ही उमेदवार म्हणाले. मग साहेबाला म्हणलो आमचं ठरलं की बाबा मी अध्यक्ष म्हणल्याच्या नंतर त्यांनी ताबडतोब समजा म्हणजे 2 वाजेपर्यंतचा विषय होता. ज्या ठिकाणी फॉर्म भरायची तारीख होती त्या दिवशी गोष्ट सांगाल मी, 2 वाजेपर्यंत आमचं बोलणं. फॉर्म त्यांनी भरून टाकला, पण त्यांच्या पहिले मला काय म्हणले, दादा म्हणले मी बराबर 20% विड्रॉल करून घ्यायला म्हणले. मी म्हणलो साहेब म्हणलो ते विड्रॉलचं हे मला काय नाटक सांगू नका म्हणलो, तुम्ही फक्त एकच सांगा म्हणलो, तुमची इच्छा असेल तर धनुष्य भान घ्या, युतीमधून उभं टाका म्हणलो तुम्ही, मी माघार घेतो म्हणलो. माझ्यासोबत प्रत्येक वेळेस समजा असा अन्याय का व्हायला, मी काय केलं तुमचं? तुम्ही ज्या वेळेस समजा सुरुवातीला हिमायतनगरमध्ये आले तर तुम्हाला आम्ही बसवण्याचं काम केलेलं आहे. इथं संपूर्ण माळी समाज आहे, त्यांना गावाकडे पाठवून द्यायचा प्रयत्न चालू होता. त्या ठिकाणी मी त्यांना समजून बसवलं. तुम्ही विचारा मारवतो हेंद्रीला, त्यांच्या भावजीला इंजेक्शन देऊन टाकून दिलं तर त्याचा समजा कायमस्वरूपी हात निष्फळ होऊन गेला होता. ते मरण पावले असतील बिचारे. तुम्हाला सत्य सांगाल ही गोष्टी मला माहीत आता. मी आतापर्यंत समजा कोणाला काही बोलू नाही, आतापर्यंत नुसता हात दाखवा समजा कोणत्याही समाजाच्या माणसानं रामभाऊ ठाकरेचा अन्याय आहे. मी फक्त माझ्या हक्काला लढतो आणि माझ्या हातात कोणी घेत असेल त्याला सोडत पण नाही, याद राखा तुम्ही. मी बिलकुल बेकार माणूस आहो. मी जेवढा शांत आहे तेवढा बेकार आहो. मी तुम्हाला इथं बसवलो ते उपकार तुम्ही विसरून गेले. आज 35 वर्षाचा त्याग समजा मला होता की एक वेळेस मला टाइम येईल. काही वेळ ऑफर आले होते मला, हो याच्या पहिले अशोकराव साहेबांना मला निमंत्रण दिलं होतं की आमच्या पक्षामध्ये या, तुम्ही B.Farm घ्या, काय लागते ते पाठवून देतो. दुसरा नंबर याचा लागला, रामभाऊ ठाकरे गळाला लागला नाही. लक्षात घ्या, मी त्याला सुद्धा बोललो होतो, नावं कशाला सांगत नाही पण सत्यता सांगा मी परमेश्वरा समोर शपथ घेऊन सांगतो. आता असं झालं हे तर यायला काय, आता या ठिकाणी दांडू टाकायचे हे कारण होतं. रामभाऊ ठाकरे रोखवायचं इथं. रामभाऊ ठाकरे 18 पकड जातीला घेऊन चालणारा माणूस आहे. एक वेळेस विजय जर झाला समजा त्याच्या बापाला आवडत नाही, समाजाच्या जागेवर मी राजकारण करत नाही. एकाच्या राजकारण समाजावर राजकारण होत असते. तुम्ही काय समाज म्हणता? 5 इलेक्शन झाले तर 3 ग्रामपंचायत, 1 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद,
समजसेट मला म्हणला होता, ज्यावेळेस समजा हिमायतनगर शहरामधून ज्यावेळेस जनतेतून नगराध्यक्ष होईल समजा, तर पहिला अभिनंदन तुमचं राहील म्हणला. विचारा तुम्ही समजसेटला. हिमायतनगर शहरामध्ये चांदबाई होते, मरून गेले विचारे. त्यांनी ज्यावेळेस समजा जिल्हा परिषदला उमेदवारी होती तर 550 हिमायतनगर शहरामधून एवढा मुसलमान समाज असल्यावर मला 550ची लीड होती या हिमायतनगरमध्ये. मुसलमान समाज माझ्यापासून दूर नाही, बिलकुल राहत नाही. सर्व समाज मला लाईक करते. तुम्ही फक्त ह्या जातीचं राजकारण करता. धनुष्यबाण बेकार आहे. हिंदूचे लोक होतं, अरे जेवढे समजा शिवसेना सगळ्या समाजाला घेऊन चालते तेवढा कोणता पक्ष घेऊन जात चालत नाही. या ठिकाणी राम ठाकरे नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर कायमचा हिंदू मुस्लिमचा विषय खतम करून टाकला मी इथून. गुन्हा गोविंदानं फक्त विकास होईल या ठिकाणी, जेव्हा शपथ समाजाचा न्याय होईल. फक्त एक मला चान्स आहे, एक फक्त तुमच्या आशीर्वादानं सगळ्या माऊली होता, मला फक्त एक वेळी चान्स द्या. मी असा धुंदाळामध्ये टिकून राहिला दिवा हो. काही लोक पैसा करता पळून गेले. तर आज या ठिकाणी मी सत्ता आहे, नगर विकास मंत्री आहे, तो आमदार आहे, तडक हेमंतराव पाटील हात येतं. तुम्हाला सांगतो या ठिकाणी विकासाची गंगा आणतो मी, विकासाची गंगा. आणि मला फक्त एकच दाखवून द्यायचा, एक चान्स मी हातातून जाऊ देऊ नका. काही एक वर्षाच्या नंतर चान्स आलेला आहे मला. हे मला फक्त काय करायचं आहे, मला पैसे कमवायचे नाहीत, बिलकुल मला पैसे कमवायचे नाहीत. हे माझ्या बराबरीचे करोड रुपये कमवतो तर मी त्या पैशात थुकतो. फक्त पैशाला किंमत देत नाही मी फक्त माणुसकीला जाणतो. माणुसकी माझी किंमत माझी हेच कमाई होय. मला ज्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही 100 सव्वाशे मतदान ठेवता, मी तुम्हाला कधी 1 रुपया दिला का? हे लोक त्या काळामध्ये कमीत कमी 15 वर्षापूर्वी त्यावेळेस मी समजा 500 रुपये समजा एका मताला होते साहेब. मी कधी कोणाला 1 रुपया दिला नाही आणि कधी मला कोणा पैसा 100% मागून ठेवलं नाही. फक्त मला तुमच्या उपराची परतफेड करायची आहे. इमानदारी शपथ मुसलमानच्या वार्डापासून समजा विकास चालू होईल. तुम्हाला सत्य सांगालो मी. मग आम्ही करळच 155 कोटीचा निधी नियोजन आहे. तसं परमेश्वराच्या कृपेनं 65 लाख रुपये ड्रेनेज करता आहे आणि जवळपास समजा 89 कोटी रुपये संपूर्ण रस्त्या करता आहेत. राम ठाकरे समजा नगराध्यक्ष झाल्या बराबर हे निधी या ठिकाणी आमदार साहेब खेचून आणतील, हे 100%. आणि याच्या हातामध्ये काही नाही. अरे पिढ्या तुमच्या हातामध्ये सत्ता होते, आता काय बैगन करता का? आता काय करता तुम्ही? तुमचं काय आहे? आमदार नाही, काहीच नाही. काय आहे तुम्ही? अशोकराव साहेब अहो भले ते मोठे नेते असतील, आम्ही बी त्याला सन्मानानं म्हणतो अशोकराव साहेब, पण आता काय आहे? तुम्ही राज्यसभेचं फक्त खासदार. काय आहे तुमच्यापाशी? राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री आहेत, संपूर्ण महाराष्ट्र आणि ती देतात त्यानं, त्याच्यापाशी निधी आहे आता. आणि आणणारा असा समजा तळदार मायापाशी आमदार आहे. मी कोणाला भीत नाही, लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला सत्य इमानदारी शपथ सांगतो, फक्त एक वेळेस मी हातामध्ये सत्ता द्यावा शपथ हिमायतनगरचा काया पालट करून टाकतो. मला 1 रुपया लागत नाही. मी कधी पैसा करता जगलेला माणूसच नाही. मी पैसा करता जगलो असतो तर महाविषयच्या 5 बैठक मोठी झाली असती. म्हणजे पैसा करता नाही. लहान लहान लेकर मी असं म्हणतो, मी कोणते जुने मित्र म्हणत काय राजा माझे पैसे करते आणि काय एवढा पाठीमागे राहत होतो. हे फायना ते हातच 2 मजली बिल्डिंग बांधले. राहू दे. फक्त समाधानाची 1 रोटी पाहिजे मला. घेणावून आणलेला मला लाख रुपये लागत नाहीत. मग त्या 1 रुपयामध्ये मी समाधानी आहे, समाधानी. तुमच्या गरीबाचा आशीर्वाद आहे मला. मला पाहिजेत ना ते पैसे. माझ्या 1 रुपयामध्ये समाधानी आहे. तो तुमच्या लाख रुपयामध्ये काय आहे ते मला माहित आहे. काहीच नाही, फक्त 1 वेळेस मला निवडून द्या. मी अध्यक्षपदासाठी उमेदवार आहो. माझ्यासोबत बाकीचे 15 उमेदवार आहेत नगरसेवक. परमेश्वराची शपथ फक्त सहकार्य केला, त्याला निवडून द्या, आमच्या हातामध्ये सत्ता द्या. आणि नंतर पहा, विनंती करतो तुम्हाला, तुमच्या हातपाय जोडतो बाबा. मी पैसे कमवण्याकरता पाया पडणार झालो, तुमचा विकास करण्यासाठी पाया पडायला लागलो. कारण का हातामध्ये संधी आहे. तुम्ही जर समजा मला पाळले तर हे पैसे तुम्हाला कोणी जरी आलं तर भेटत नाहीत. म्हणजे कारण काय, सत्तेलाच पैसे देते हे सत्ता, आणि काँग्रेस म्हणलं की लई लांब हो, त्याचं काहीच खरं नाही. तुम्हाला फक्त एकच सांगतो, एवढाले पैसे खर्च करून समजा नगराध्यक्ष पद समजा काँग्रेसचा माणूस यायला, म्हणजे हे काय होईल नेमकं? संपूर्ण शासकीय प्रॉपर्टी मालकीची प्रॉपर्टी करून टाकली यायची. यायला घोडे लावणार गेला तर रामू ठाकरेच म्हणलं, मला द्या तुम्ही फक्त हातात सत्ता द्या, फक्त सत्ता. सगळंच काढतो इथून तिथून. नुसते आमचे जनावर समजा नुसते मोकाट फिरायला लागलेत, त्याला अडकाय कुठं घजे काढताय?
2 तारखेला फक्त धनुष्यबाणाच्या निशाणीवर समजा माई ठसा मारा, तुमच्या पाया पडतो माय बापू. धन्यवाद दादा, धन्यवाद. या ठिकाणी रामू दादानं समस्त नगरवासियांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही एकदा त्यांना संधी द्या, त्या संधीचं सोनं करतील अशी त्यांनी या ठिकाणी आपणास भावनिक साथ घातलेली आहे. आणि आपण सर्व मायबाप त्यांना एकदा संधी देसाल अशी या ठिकाणी कोळीकर साहेबांना सुद्धा अपेक्षा आहे. आणि कोळीकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढील काळामध्ये या नगरीचा विकास नक्कीच होणार आहे. नसता आपण बघितलेलंच आहे, नदी इथं उशिराच आहे.